नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा विशेष सहाय्यता मंत्री व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे विकास पुरुष माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी. महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ गायत्री जाधव यांच्या वणी ग्रामपंचायत तर्फे नागरिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. दिंडोरी तालुक्यातील वणी ग्रामपंचायत यांच्यातर्फे प्रथम महिला अधिकारी म्हणून वणी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सौ गायत्री जाधव यांचा नागरिक सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा भाषणात सत्कार मूर्ती वणी पोलीस ठाण्याचे एपीआय सौ गायत्री जाधव मॅडम यांना वणी गावातील काही समस्या व रोड रोमिओ व महिलाबाबत समस्या मांडण्यात आल्या. सत्कार मूर्ती यांनी आपल्या भाषणात सर्वप्रथम महिला समस्या प्राधान्य देण्यात येईल व रोड रोमिओ यांच्या चांगल्या प्रकारे बंदोबस्त करण्यासाठी मी स्वतः लक्ष देईन. माझी आवर्जून विनंती आहे, अपघात रोखण्यासाठी हेल्मेट सक्तीने वापरा, सीट बेल्ट वापरा व लहान मुलांना मोटरसायकल देऊ नका. पोलीस ठाण्यात कोणी हवेशीर येत नाही, ते त्रासलेले असतात, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी करणार. खोड्या गुणांना मी थार देणार नाही व शांतता समिती स्थापन करण्यात येईल व त्यांना शांतता समिती सर्व जाती धर्माच्या नागरिक यांचा समावेश करण्यात येईल. या सत्कार निमित्तानं सर्व नागरिकांनी आवाहन करते की सर्वांना जागरूक रहा, सुरक्षित रहा, सतर्क रहा. यावेळी विविध कार्यक्षेत्रात व्यावसायिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य छायाताई गोतरणे, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री प्रशांत आप्पाकड, लोकनियुक्त सरपंच श्री मधुकर भरसट, उपसरपंच श्री विलासराव कड, ग्रामविकास अधिकारी श्री संजय देशमुखजी, ग्रामपंचायत सदस्य श्री जगन वाघ, श्री राहुल गांगुर्डे, सौ उज्ज्वला धूम, सामाजिक कार्यकर्ते श्री पोपटराव थोरात, श्री सुनील थोरात, सतीश भाऊ जाधव, जमीर शेख, महेंद्र पारख, श्री गणेशदादा देशमुख, कैलास धूम, आतिश बागुल, जगन सताळे, संतोष गावित, इम्रान शेख, जनकल्याण मराठी पत्रकार दिंडोरी संघ, महिला पत्रकार वृषाली सोलंकी, जनकल्याण महिला अन्याय अत्याचार निवारण समिती सदस्य दिंडोरी तालुका महिला अध्यक्षा सौ सुनीता गुबाडे, सौ लताबाई वाघ, वणी शहराध्यक्ष सोनाली बागुल यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व व्यापारी वर्ग, आपले गावातील सामाजिक आर्थिक राजकारणी सर्वांचे स्वागत. म्हणायचे सर्वांची नावं घेणं शक्य नाही. आपल्या देवी मंदिरातील सर्वांचीच नावं म्हणजे कोणाला वाटू नये माझं नाव काढून गेलं आहे. आपले पत्रकार बंधू सर्वांचीच मी माझ्या वणी गटाच्या वतीने, आता माझी झाली तर माझ्या वणी गटाच्या वतीने बदलणे परिवाराचे करते. सर्वांचं मॅडमचं स्वागत करते. मॅडम या निमित्ताने आज खूप चांगला त्यांच्या मार्मिक भाषणातून सगळ्यांना जे काही सांगितलं आणि मॅडमलाही आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगितलंच. पण माझी परत एक त्यांना विनंती असेल मॅडमना की आपल्याकडे शाळा आहे, कॉलेजेस आहे, 2 इंग्लिश मिडियम स्कूल आहे. त्यावेळेस सुट्टीच्या वेळेस मॅडम आणि शाळा भरण्याच्या वेळेस आपण सलोखा जातीय सलोखा असो, काही सुखदुःख असो, किरकोळ ताणतणाव जरी झाले तरी ते पुण्यापर्यंत जाऊन देतात. परस्पर बाहेर कसे मिळतील या हिशोबाने आम्ही भूमिका घेत राहतो. यामध्ये आमचे सरपंच साहेब असो, उपसरपंच साहेब असो, सभापती साहेब असो, सर्वच गावातले. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, वणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.